मैदानात गेल्यानंतर मोठा कोण छोटा कोण हे चालत नाहीये. इथे बघा फटका खेळला गेला नाही मौका और लगाया चौका. 4 धावा आपणाला पाहायला मिळणार आहेत. 2 षटक संपलेले आहेत. धावपलिकावर धावा 22 आहे आणि 2 फलंदाज बाद आहे. आरजी क्लब तुषारभाऊ गोडगे पाटील यांच्या मालिकेचा संघ आपण पाहत आहोत. वेगात पुढे सरसवताना पाहायला मिळत आहे आपणाला. तर पुढचा बॉल पाहूया. यावेळेस फाईन लेग क्षेत्राची निवड आणि चेंडू फाईन लेग सीमारेषा पार जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. निलेश इंगोले आपला इंगा दाखवताना मैदानात पाहायला मिळत आहेत. आणि थोडासा हा धिंगाणा धावांचा धावपलिकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निलेश इंगोलेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. हा पुढचा बॉल काय फटका मिड विकेट रिजनच्या बाहेर येणार आहे. तिथे मात्र आरजी क्लबचा षटकार 6 धावा. या षटकाराने तुषार भाऊ गोडगे मन में लड्डू जरूर फुटा होगा. 6 धावा आलेल्या आहेत. संख्या धावपलिकावर आहे तर विशाल थोडीशी मागणी ठरताय जरूर. कारण निलेश इंगोले काय फटकाय पहा. लॉंग ऑफ रिजन मध्ये येणार आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन धडकणार आहे. षटकार. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहत आहोत निलेश हिंगोले आक्रमण करताना आणि षटकाराची इथे कमाई झालेली आहे. या षटकात धावांची बरसात आपल्याला पाहायला मिळते आणि इथे आपण बघणार आहोत की ओव्हरची समाप्ती झालेली आहे. एकूण जर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपण महत्वाचं राहतं. परंतु समीरचा फुलटाच बॉल आणि मिड विकेट मध्ये निलेश हिंगोले परत एकदा करणार आहे ब्लास्ट. षटकार 6 धावा. आलेला षटकार बघा. निलेशची बॅट या मॅच मध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळते. कारण मागच्या मॅच मध्ये साहिल कदमचा अर्धशतक. समृद्धी 11 सोमनाथजी जोंधळे आणि ते पहा निलेश हिंगोले परत एकदा तुटून पडला गोलंदाजीवर. येणार आहे षटकार 6 धावा. निलेश हिंगोलेची बॅटिंग आपण पाहत आहोत. लगातार षटकार येत आहेत मैदानामध्ये. आमचे प्रेक्षक काही लहान लहान मुलं आहेत लाईन वनचे. पहिल्यांदा हे संघ मालक आपणाला या स्पर्धेच्या निमित्तानं भेटले. विशाल गागरे परंतु इथे हेलिकॉप्टर उडलं गेलं. सीमारेषेच्या बाहेर लँड झालं आणि ते 12 चेंडूमध्ये अर्धशतक नोंदवताना निलेश हिंगोले आपल्याला पाहायला मिळत आहे. 50 धावा. तब्बल 7 षटकार आणि 2 चौकाराच्या माध्यम. राखीव खेळाडू का होईना हा मान मिळणं गरजेचं राहतं. परंतु इथे पहा निलेश हिंगोले काय बॅटिंग करता आहे पहा मैदानामध्ये. षटकार गेला. चेंडू सीमारेषा पार आपण पाहणार आहोत. 6 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक फलंदाजी सुंदर या दरम्यान आपल्याला जी. पुढचा बॉल पाहूया. ओमकार जोंधळे इथे परत एकदा चेंडू उडवला आणि एक टप्पा पार. चेंडू डोक्यावरनं सीमारेषा पार. 4 धावा येत आहेत. अनिकेत तळोदे आपण क्षेत्ररक्षक पाहत होतो परंतु आता समीर जागा बदलत आहे त्या ठिकाणी. पूर्ण मॅच आता इथपर्यंत आली परंतु नितीन वरपेकडे काय अजून चेंडू गेलेला नाहीये. मस्त साऊल क्षेत्ररक्षण आहे तिथे नितीनचं. आता त्याची जागा ती तैनात केलेली आहे. ते परत एकदा पहा बैठक फटका आणि ते गुडघा टेक तमाशा देख. हा क्रिकेटचा तमाशा आपण पाहत आहोत. निलेश हिंगोलेच्या बॅटिंगचा तमाशा आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण चेंडू मैदानाच्या बाहेर गेला. षटकारासाठी 6 धावा येत आहेत.
आलेला षटकार या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळत आहे. परत एकदा चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. एक चांगली फलंदाजी आपल्याला या दरम्यान जी पाहायला मिळते आहे. अंशायर जिंकलेला आहे. इथे परत चेंडू उडवला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाणार आहे षटकार, 6 धावा. मला वाटतं आता हा समीरचा निर्णय क्षेत्ररक्षण करायचा योग्य होता. टॉस जिंकलेला होता, चेंडू आला की चालला बाहेर सीमारेषा पार. षटकार आपला तर इथे 18 चेंडू 73 आल्या आणि हा चेंडू मात्र खेळला गेला, सीमारेषा पार जाईल, 4 धावा येतील आणि या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या बनवताना आपण पाहता 19 चेंडू आणि 77 धावांवर नाबाद आहे निलेश हिंगोले. काय बॅटिंग होती मैदानामध्ये. 96 धावसंख्या, 77 धावांवर बॅटिंग करत आहे. पुढचा बॉल उडवला और हे लगा छक्का, 6 रन, 6 धावा. तब्बल 110 धावा 5 ओव्हर मध्ये 83 धावांवर निलेश हिंगोले आणि निलेश साठी 100 शतक बनवण्याची एक संधी आलेली आहे. मला वाटतं या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेचा इतिहास आहे या 12 पर्वमध्ये की आजपर्यंत कोणी 100 धावा अगदी सुपरफास्ट धावताना पाहायला मिळते आपल्याला. निलेश हिंगोले मिड विकेट मध्ये चेंडू उडवला आणि ते येणार आहे षटकार, 6 धावा. ते आपण बघणार आहोत निलेश हिंगोले. हा चेंडू पाहूया, गॅप मध्ये जाणार आहे, सीमारेषेचा वेध घेणार आहे, 4 धावा येत आहेत. निलेश हिंगोले आपण पाहत आहोत फायर करत आहे मैदानामध्ये. अंशायर सुद्धा खुश झालेला आहे. बघा क्रिकेटमध्ये जे कोणी शाळा बुडून आणत आणि राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक निलेश हिंगोले साठी असणार आहे. आणि पहा या अगोदर मयूर सोनवणेला सुद्धा तब्बल 11 षटकारासाठी राजवर्धन युथ फाउंडेशन कडून हे पारितोषिक मिळालं होतं. टाळ्यांचा कडकडाट. आणि निलेश हिंगोले तब्बल 12 पर्वामध्ये हे पहा निलेश 94 धावा, फुलटॉस बॉल उडवला आणि या स्पर्धेमध्ये पर्व 12 मध्ये इतिहास घडला. निलेश हिंगोले 25 चेंडू मध्ये 100 धावा शतक बनवणारा पहिला शतकवीर आपल्याला या तब्बल 12व्या पर्वामध्ये जो भेटलेला आहे. निलेश हिंगोले 25 चेंडू आणि 100 धावा, तब्बल 13 षटकार आणि 5 चौकाराच्या माध्यमातून